झालीच। बाकरवडी, आळूची वडी, पुरणपोळी असो अथवा चविष्ट मोदक, 50 पेक्षा जास्त चविष्ट पदार्थ इथेच उपलब्ध। गेल्या 66 वर्षांपासून गृहिणींचा विश्वास संपादन केलेले गृहिणी वस्तू भांडार। आजच भेट द्या गृहिणी वस्तू भांडार, शाहूपुरी, पहिली गल्ली, कोल्हापूर। नमस्कार दर्शक हो, लाईव्ह मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। दर्शक हो, गणेशोत्सव आहे। या गणेशोत्सवात अनेक तरुण मंडळी जी आहेत ते देखावे उभारत असतात। कोल्हापुरातील देखावे सामान्य नागरिकांसाठी आता खुले करण्यात आले। डांगे तरुण मंडळाच्या वतीनं असाच एक सामाजिक प्रबोधन करणारा देखावा उभा करण्यात आला आहे। मोबाईल शाप की वरदान असा हा देखावा उभा करण्यात आला आहे। या पाठीमागची संकल्पना काय आहे हे जाणून घेणार आहोत आपण या मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून। नमस्कार, लाईव्ह मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। मोबाईल शाप की वरदान हा जो आता तुम्ही देखावा सादर करताय त्याची नेमकी संकल्पना काय? जर पूर्वी आपण पाहिलं तर आपल्या माणसाच्या 3 गरजा महत्त्वाच्या होत्या, अन्न, वस्त्र आणि निवारा। आता यात मोबाईलची भर पडलेली आहे। माणूस सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत माणसाला मोबाईल जवळ लागतोय। 1 मिनिटही मोबाईल दूर गेला तर माणूस कासावीस होतोय। हे दाखवण्यासाठी आम्ही या ठिकाणी या देखाव्याची संकल्पना मांडलेली आहे। लहान मुलं आपले पारंपरिक मैदानी खेळ विसरून मोबाईल गेमच्या आहारी गेलेले आहेत। यामुळं त्यांच्या अभ्यासावर परिणाम होतो आहे, त्यांच्या बाकीच्या प्रगतीवर परिणाम होत आहे। त्यामुळं या सर्व समस्या दाखवण्यासाठी आम्ही या देखाव्याचं सादरीकरण या ठिकाणी केलेलं आहे। आपण मोबाईलच्या व्यसनामधून मुलांना कसं दूर करू शकतो यासाठी आम्ही या ठिकाणी उपाय सुचवलेले आहेत। आपल्या लहान मुलांना आपण पुस्तक वाचण्याची सवय लावली पाहिजे, त्यांना व्यायामाची सवय लावली पाहिजे। आपली मुलं मोबाईलवर काय पाहतात याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे। मुलांना या मोबाईलपासून दूर कसं ठेवता येईल हे या ठिकाणी आम्ही समजवण्याचा प्रयत्न या देखाव्याच्या माध्यमातून केलेला आहे। आम्ही कोल्हापुरातील सर्व नागरिकांना विनंती करतो की हा देखावा आपण आपल्या लहान मुलांना नक्की दाखवा आणि आपल्या लहान मुलांना मोबाईलच्या विळख्यातून मुक्त करा। तर आपण पाहिलं की एकूणच ही जी मोबाईल शाप की वरदान ही जी संकल्पना आहे ती सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी या ठिकाणी या मंडळानं केलेली आपल्याला दिसून येईल। लाईव्ह मराठीसाठी कॅमेरामॅन रवींद्र बागल,